आयला 2-3 महिने झाले बाई काय कामाला भेटाना बा. आयला काय बा बायांना लई मस्का लावायला लागतो. कोणी यायना नाही तर पहिले किती बाया यायच्या बा. पहिल्या बाया बरंच काम विचारायच्या. आता तर काही गरजच राहिली नाही. असं झालं बायकोनच सारा गाणं घातला. बायको म्हणते मी तर इकडं राहणार नाही, निघू निघू जाती. जाय बाई मग आता काय कर. 2-4 महिने झाले तर आलीच नाही आणि येणारच नाही मला तर म्हणून बाई पाहायची गरज पडली घरामध्ये कामाला. आलं एखाद्याचं बरं होईल बा. लई घरात वन झाली. येऊ का? हो या. कोण तुम्ही? मी शांताबाई चोपडे. तुम्ही का? शांताबाई चोंबडे. चोंबडे. इकडं कुठं आले तुम्ही? अहो तुमच्याच घरी आले. ते गणपतराव तुम्हीच आहे ना? हो मीच. गालपांडे. हो मीच. हा, तुम्हाला कामाला बाई पाहिजे ना? हो पाहिजे ना. हो कामासाठी बाई पाहिजे होती म्हणून दैना गण झालती. हा का? मग ते मला सांगितलं 2-3 जणांनी म्हणत त्यांची बायकोचे थोडे वैयक्तिक वाद झाले त्यांच्या घरातले, तर ते कामाला बाई पाहत होते, तर तुम्ही जाऊन पहा म्हणून आले मी. या इकडं बसा. या बसून बोलू. बर. बसा. ते मी पण आहे ना एक विधवा आहे ना. असू द्या. माझे मिस्टर आहे ना वारले आता 2 वर्ष झाले. मग आता कसं आहे, मला पोरं सोरं आहे 2. त्यांचं पोट भरण्याकरता मला काम करावंच लागतं. नवरा होता तेव्हा तो द्यायचा आणून सगळं. आता कोणाच्या जीवावर राहायचं नाही का, म्हणून मी आले कामाच्या शोधात. हा का? हो. तुमचं नाव कस का वारलं? ते सर्दी ना मेला. सर्दी झाली ना, त्याच्यामुळं वारला तो. हा का? हो? सर्दीनं एवढं पटकन गेला तुमचं नाव? म्हणजे काय झालं, त्यांना खूप सर्दी झाली. नाकाचं आहे ना, नाक आहे ना चॉकअप झालं. म्हणजे काय माहितीये का, हे जर नाक दाबलं, हे दाबलं का ते याने श्वास घ्यायचे, नंतर हे सोडून द्यायचे, हे दाबायचे. हे दाबलं का मग याने श्वास घ्यायची ह्या नाकपुडीने. पण ते काय झालं, ते म्हणजे काय झालं माहितीये का, काय ते ना काय झालं एक दिवस. अहो मी काय म्हणतो, तुमचं तर नाक सोडा नाही तर तुम्ही जाशाल. सांगता ते मग एक दिवस आहे ना, दोन्ही नाक पुढे त्यांच्या अशा गच्च झाले. अशा गच्च झाले ना, मग त्यांना श्वासच घेता येईना. तोंडाने श्वास घेत होते, पण काय झालं, तोंडाने माणूस किती श्वास घेऊ शकतं. खरा श्वास माणूस कशाने घेत? नाकाने. नाक म्हणजे श्वास घेण्याचं अवयव आहे. आयो घेते म्हणजे नाक. नाक म्हणजे श्वास घ्यायचा अवयव आहे ना. म्हणजे जसं की हात, पाय, कान, डोळे, पोट, पाठ, सगळं जे काय अवयव असतील ते नाकावर. महत्वाचं आहे ना. हो नाक लय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ते चॉकअप झालं आणि मग ते डायरेक्ट गेले. मग ते बरं झालं. चला बरं झालं. पोरं केव्हा तुमची? हाय असे लागला नाही हो. हा का? आता मग शांताबाई काय सांगायचंय, आता तुम्ही सांगितलं तुमच्या नवऱ्याचं बरोबर. माझ्या मामाचं आणि तुमच्या नवऱ्याचं सारखंच झालं. हा का? तुमचा मामा सर्दीने गेला का? हो सर्दीना नाही, तो मामा आहे ना, तो नुसता तोंडानं श्वास घ्यायचा. हा का? मामा तोंडाने का बरं घ्यायचे? नाकात चॉकअप झालं होतं त्यांच्या? नाही मामाचं आहे ना, नाक मी असं ठेशल होतो. का बरं?
म्हणून तो तोंडानं श्वास घ्यायचा. बया म्हणजे तुम्ही काय पण नाक ठेचलं होतं? त्याचं नाकच नाही कुठे खुपसायचा मामा. जिडं जाय तिडं नाक खुपसायचा. हा का? हा मग ते ठेसलं चांगलं. हा. मग लागला हा 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 करा. अच्छा म्हणजे तुमच्या मामाचं नाक तुम्ही ठेसलं होतं म्हणजे ते बंद होतं हा म्हणून तो तोंडाने श्वास घेत होता. हो हो. बर बर असू द्या असू द्या. मग तोय मेला. हा का? आणि जाऊ द्या मरू द्या. नाही तरी जगून काय फायदा होता मग नाकच ठेचलं होतं तुम्ही. हा लई लई कुठे खुपसायचं नव्हती. हा मग काव शांताबाई. हा मग आता या बा हा तुमचं नाव राय वारून गेला. हा आता तुम्हाला कामाची गरज आहे. हा. तुम्ही काय काय काम करशाल? काय काय काम करशाल? अहो काय काय काम करशाल काय विचार राहिले मला सगळं येतं. या बा तुम्ही जर म्हणले ना सुईचं टोक किती बारीक असू द्या त्याच्यात दोरा घाला तरी मी घालते. हा एवढी नजर टाईट आहे तुमची. म्हणजे त्या सुईच्या वनात तुम्ही दोरा घालत्या. हा अहो लय टॅलेंट ठेव तुम्ही. मग हा आता तुम्हाला काय सांगायचं नुसतं ते सुईचं जागा सोडा. पण तुम्ही मला म्हणले ना गॅस पेटवा मी लायटरनी गॅस पेटविते. लायटर ना. हा हा आणि मग लायटर संपलं मग लायटर खराब झालं का मग माचीसनी पेटविते. लय हुशार. गॅसच खराब झाला मग ते गॅस खराब झाला ना का मग इस्टो स्वयंपाक करते. हा म्हणजे स्टोल. स्टो नाही का स्टो. हा माहिती आहे ना. म्हणजे एवढं टॅलेंट आहे नाही माझं. लय हुशार आहे तुम्ही. तुम्ही मला आता जर विचारलं मग शांताबाई या घड्याळाला किती काटे विचारा बरं विचारा. का या गजाला किती काटे? तीन आहे. लय हुशार आहे. तुम्हाला सांगते मला लाईटी सुद्धा लावता येत्या. कुठं? या बा हाव लाईटी बंद केल्या. या हा बा लावा बरं. हा हो लावता सुद्धा येत्या मला. अहो लय 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 टॅलेंट तुम्ही. त्याच्यामुळे आहे ना तुम्ही कामाचं काही टेन्शनच नका घेऊ. तुम्ही सांगितलं ना समजा तुमची पॅन्ट फाटली. हा कुठं हा कुठं फाटली? नाही म्हणजे फाटली म्हणजे समजा फाटली हा तर तुम्ही काय करशाल? शिवायला देईल मी. शिवायला द्याल ना मग काढून देशाल ना. हा अंगावर नाही देणार ना. नाही अंगावर कस काय शिवता येईल? हा मग तेच तर माझं टॅलेंट आहे. तुमची पॅन्ट समजा कुठं फाटो ते इथं शर्ट फाटो पॅन्ट फाटो कुठं फाटो अंगावर घालेला असलं ना तुम्ही कपडा त्या अंगावर सुद्धा मी शिवते कपडा. हा का? खूप टॅलेंट. एवढं माझं टॅलेंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला कोणतं काम सांगा तुमचं काम व्यवस्थित करील. फक्त मला आहे ना 2 पैशाची गरज आहे ना. आता नवरा वारून जायले मग मी त्याच्यावर माझं कशी तरी उपजीविका भागवील म्हणून मी कामाला राहिले. हा बरं झालं आल्या. तुम्हाला आहे ना सुरुवातीला मी 10,000 रुपये महिना देतो. 10,000? हा बापरे लय देऊ राहिले हो. का? 10,000 महिन्यामध्ये तर माझं अख्खं किराणा होईल हे होईल सगळं होईल. मग तुमच्या तोंडा कपावून हा तोंडा कपावून तुम्ही गरीब आहे ना. तुमच्या मागे 2 लेकर आहे. हा हा जाऊ दे 10,000 दे. बर बर चालेल चालेल. तुम्ही लय चांगले मनाने. बरं मग मी काय म्हणतो हा शांताबाई हा. तुम्ही आता तुमच्या कामाला लागा. हा जाऊ का मी हा, सगळं जा. आवरून घेते आता. जा जा. आणि तुम्हाला स्वयंपाक वगैरे पण बनवायचा का? मग हा का? या बा हा स्वयंपाक तर शांताबाई बनवायच लागल. हा काय झालं हा. मी ना माई बायको जशी निघून गेली ना हा तसं हॉटेलचं खाऊ खाऊ आहे हा. ना पोटाला असं नको नकोच झालं. हा का? तरच लय होतो. तुम्हाला सांगते मी एवढा भारी स्वयंपाक पण बनवील तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. हो हो बनव तुम्ही बी ना शांताबाई. इडच आपल्या घरात काहीही कमी नाही. तुम्ही मस्त जेवण खावण करून आयतीच जायचं. भले 2 पोरांना 2 पोळ्या नेत जा. हा का? माय बर बर चालेल चालेल. चालेल जा. हा हा
आईला बरं झालं बा शांताबाई आपल्या कामाला आली. जाऊ दे, गरीब आहे बिचारी. हं? तिचा नवरा मरून गेला, विधवा झाली बिचारी, आली आपल्या घरी कामाला. जाऊ दे, तिलाही 2 पैसे देऊन टाकू आपण. काला गरीबाचे बोलवायचे. तिच्या मागाई 2 लेकर आहे, ते तरी आपल्याला आशीर्वाद देतील. चला आता आहे ना थोडासा आराम करतो, तिचा स्वयंपाक असतो. झालं बाई आता काम आवरून. आता भांडे घासले, धुणं धुतलं, स्वयंपाक झाला. आता आहे ना थोडं लवकर घरी निघून जाते. मालक हा सगळं आवरलंय. आवडलं का? हा हा आता आहे ना थोडं लवकर घरी जायचंय. पोरं वाट पाहत राहते ना. मग मी जाऊ का आता? मग मी आहे ना जाते बरं का मालक. पोरं आहे ना वाट पाहते ना. शांता शांता, थांब थांब थांब, इकडे इकडे इकडे. तो अशी थोडं बोलायचं आहे. हा का? हा आई, काय हो मालक? बस बस. अगं मला असं बोलायचंय. हा आता तू 3 महिन्यापून इकडं कामाला येते. हा हं? हो. तुला घरातलं वातावरण हे ते कसं वाटलं? अहो मालक एकदम छान आहे तुमच्या घरातलं वातावरण. वरून इथं बोलायला कोण नाहीये. परत वरून स्वयंपाक वगैरे केला का मी इथूनच जेवण करून जाते. कधी कधी पोरांना पण घेऊन जाते. पहिली नवीन नवीन आले तेव्हा मी अशी होते, आता अशी तगडवत चालली. चालायचं म्हणजे तुला 3 महिने झाले ना कामाला राहून. मानवलं तुला. हो हो. आणि तुम्ही पगार पण देते ना मला वेळेच्या वेळेवर. हो. सगळ्या गोष्टी भेटते मला, काही टेन्शन नाही मला. नाही तुला सगळ्या गोष्टी भेटत्या, पण मग तुला एकच गोष्ट भेटत नाही. कोणती? भेटतं मला सगळं, खाणं पिणं कपडा लत्ता. मी खुश आहे एकदम. अगं बाई शांता, सगळं तुला भेटत, पण जी मुद्द्याची गोष्ट आहे ना तीच भेटत नाही. बया मला काय सगळे कोड्यात बोलू राहिले तुम्ही, बोला ना मोकळं. अगं म्हणजे तुला नवऱ्याचं प्रेमच भेटत नाही. हा काय मालक तुम्ही ना असा महत्वाचा प्रश्न विचारला. आतापर्यंत आहे ना हा प्रश्न मला कोणीच विचारला नाही. आता कसं आहे माहितीये का, नवरा माझा मरून गेला. आता मरून गेल्याच्या नंतर प्रेम कसं भेटणार मला नवऱ्याचं? भेटल ना. मग त्या प्रेमापासून मी वंचित आहे तर ठीक आहे, काय हरकत नाही. काही म्हणजे माणसाला जेवण नसलं तर जेवणा वाचून माणूस मरू शकतो, प्रेमा वाचून थोडा मरू शकतो. मला काही वाटत नाही. मला काय सांगायचं शांताबाई, माणसाला कसं टायमिंगला जेवण बिवण सगळं लागतं ना, गरजेचं आहे का नाही? हो. मग ती शरीर सुखाची सुद्धा माणसाला गरजेची वस्तू आहे. गरज आहे त्या शरीर सुखाची. हा गरज आहे, पण मालक आता कोणाला सांगा त्या कोण मला प्रेम ते सुखा वाचून माणूस जर वंचित राहिलं ना, मग माणूस असं असं मनात झुरू झुरू मरत. हा का? विचार पडतो, विचार पडतो का नाही? अहो मालक मस्त विचार येतो, रात्रभर झोप येत नाही. पण आता कोणाला सांगायचं मला की ह्या गोष्टी सांगायच्या आहे का बरं? आता तुम्ही लई खोदू विचार राहिले म्हणून मी तुम्हाला सांगू राहिले. मला भरपूर आठवणी येते माझ्या नवऱ्याची, पण मग शेवटी नावीलाज आहे. कोण मला प्रेम देईल? मी देतो. हा तुम्ही? मग बापरे मालक काय बोलू राहिली बाई तुम्ही. गरीबाची चेष्टा मस्करी करू राहिले. नाही शांता, तुम्ही एवढं भारी दिसायला, एवढंही तरुण आहे तुम्ही, खूप तरुण आहे. अहो तुमचं वय किरकोळ आहे, म्हणजे लई नाही कमी. अहो तुम्हाला त्याची गरज आहे. अहो मी देतो ना. माई अशी निघूनच गेली, तिचं वाटोळं वाहू द्या तिकडं, पण मी सुद्धा तुमच्यावर प्रेम करील. हो तुम्हाला खूप जीव लाईल. तुम्हाला जे नाही ते घेईल. तुम्ही म्हणल्या ते. हो मालक तुमचे पोरं सुद्धा आहे ना, पोरं सुद्धा माझ्या घरात इडच राहतील. तुम्हाला तिघांना लय भारी सांभाळेल, पण मी तुम्हाला प्रेम दिले एवढं खरं. हा का? बापरे मालक
तुमचं लय मोठं आहे हा? काय मन मन किती मोठं आहे हो तुमचं. हाय हाय बापरे, म्हणजे मला माहित नव्हतं का तुम्हाला एवढी माणुसकी आहे, असं मला नव्हतं माहित. तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांचा एवढा विचार करत्या हे आत्ता कळालं मला. खरंच तुम्ही लय निर्मळ आहे मनाने. अहो मनानं निर्मळे काय सांगायचं तुम्हाला. हा अहो मी तुम्हाला सगळं सुख देतो, मला नवऱ्याचं सुद्धा प्रेम देतो, तुम्हाला कुठलंही कमी नाही करणार. पाहिलं ना शांत, हा तुला इच्छा झाली ना करायची, हा आणि मग याला म्हणते प्रेम. मालक, मला आहे ना 2-3 वर्ष झाले नवरा मेल्यापासून सगळं भेटतं, पण फक्त प्रेम नव्हतं भेटलं. मग आज तुला नुसता हात लावला, तो जीवाला कसं वाटलं? तर तू पाय बरं शांता, मा हात सोडी का तू? सांग बर, याला म्हणते प्रेम. बरोबर आहे तुमचं. आणि मग कसं माणसाला आहे ना सगळ्या गोष्टीची गरज असते, पण मग आता बाई माणूस नवरा मरून गेला तर मन मारून जगतीच ना, जगती बरोबर आहे. शेवटी तिचा नाविलाज असतो. पण मग- आता तुम्ही स्वतःहून म्हटले म्हणून मग मी शांता, त्या गोष्टी जर नसल्या, हा, माणसाला असो बाई माणसाला असो, त्या गोष्टी जर नसल्या ना त्याचं आयुष्य कमी होतं. हा का? हो, आणि त्या गोष्टी जर असल्यावर हा बाई माणसाचं बिन माणसाचं आयुष्य वाढत. हा का? हो ते सगळं ऐकलं होतं, पण हे नव्हतं ऐकलं मी. आयुष्य वाढतं का? मग असू द्या असू द्या. ते माझं आयुष्य आहे आता, तुम्हीच वाढवणार. अहो वाढवणार तू सुद्धा, मग माझं आयुष्य तूच वाढवणार आहे. हा मालक, हम्म? मालक हम्म? कसं तरी होतंय. चाललं ना? चालती का मधी? हा चाल ना मधी. चाल. उठ. ये. शांता, हा खुश झाली ना तू? हा अगं माझाही घाम निघाला. हा मी 5-6 महिन्यापून हा तसाच होतो. हा ना. हम्म. जाऊ द्या. तुम्ही लय प्रेम दिलं पण मला. अगं तू लय दिलं मला, एका हातानं टाळी वाजल का? हा तो प्रेम दिलं म्हणूनच मला सुख भेटलं, हो. नाही का? बरं मालक, आता जाऊ का मी? पोट हा. वाट पाहते ना. हा जाय जाय बर का शांता. हा आता आहे ना असं प्रेम घेत जाऊ. हा हं? तू आता बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं बर का? हा असं प्रेम मस्त देत जाऊ घेत जाऊ. हं? बरं आणि जाय मग पोरं सोर, आणि पाहिजे तर उद्या परवा आहे ना ते पोरं आपल्या घेऊन ये. बरं बरं. इथून भले मी गाडीवर येऊन गाडी शाळेत त्यांना. असं म्हणा. हा काय जात बसते तिकडे येन आणि जाय. हं? चालेल, चालेल. ऐक, उद्या आहे ना तुला घेऊन जातो मी दुकानात, हा. तुला बारी बारी साड्या घेतो, हा. आणि ये इथलं गळ्यातलंय ना हा. लगेच करून आणू तुला, आपण दोघं जाऊ. हा का? हा मालक तुम्ही लय चांगले बाई. असा मालक होणे नव्हे कोणालाच नाही होणार. म्हणजे मी ना अशा ठिकाणी आले ना का देवाने मला सगळं दिलं. तो नशीब चांगलंय. उद्या लगेच करू आपण, या बांगड्या बिंगड्या या सगळ्या बदलून टाकू. हा का? हो बरं बरं. येऊ पण. हा ये, मी दरवाजा लावून घेतो. चल जाऊ दे, आपल्याला आहे ना कामावाली एकदम भारी भेटली. पाय बरं, तिला मी प्रेम दिलं, तिनं मला प्रेम दिलं. माझी बायको निघून जायला होती, आता शांता कामाला आली, मस्त काम करते, सगळं भेटत मलाही बी. आता तिला कधीच कामावरून काढणार नाही. चला आता आहे ना मस्त आराम करतो.